हजारो वर्षांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर जिवंत करणारी दगडात कोरलेली एक अद्भुत कला ही आहे महाराष्ट्रातील जागतिक वारसा असलेली अजिंठा लेणी. नमस्कार मित्रांनो, मी सुमित आणि आज आपण आलो आहोत अजिंठा लेणीला. अजिंठा लेणीला पार्किंगचे 20 रुपये आणि एंट्रीचे 15 रुपये तिकीट आहे. इथून लेणीपर्यंत जाण्यासाठी बसची सुविधा आहे. बसचे तिकीट 30 रुपये आहे आणि साधारण 5 मिनिटांमध्ये आपण लेणीपर्यंत पोहोचतो. बस आपल्याला तिकीट काउंटरच्या समोर सोडते. इथून लेणी पाहण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यायचे आहे. एका व्यक्तीचे तिकीट 35 रुपये आहे. इथे नाश्ता आणि जेवण करण्यासाठी कॅन्टीन देखील आहे. लेणीपर्यंत जाण्यासाठी तुम्ही पायऱ्याने जाऊ शकता किंवा बाजूच्या सपाट मार्गानेही जाऊ शकता. वरती आल्यानंतर समोर दिसते अजिंठा लेणीचे सुंदर आणि भव्य दृश्य. समोर इथे तिकीट तपासणी केली जाते आणि बाजूलाच आहे लेणी क्रमांक 1. लेणी क्रमांक 1 मध्ये भगवान बुद्धांची सुंदर मूर्ती आणि भिंतीवर केलेले अप्रतिम चित्रे पाहायला मिळतात. या चित्रांमध्ये भगवान बुद्धांच्या जीवनातील अनेक प्रसंग दाखवण्यात आलेले आहेत. काही चित्रे खराब झाले आहेत, पण आजही अनेक चित्रे अतिशय सुंदर अवस्थेत पाहायला मिळतात. बाहेरच्या बाजूलाही बुद्धांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आणि सुंदर कलाकुसर पाहायला मिळते. ही चित्रे आणि कोरीव काम पाहिल्यावर खरंच आश्चर्य वाटते. दगडाच्या खांबावर एवढे बारीक नक्षीकाम कसे केले असेल याचा विचार मनात येतो. लेणीच्या आत काही ठिकाणी अंधार आहे, पण छोट्या लाईटच्या मदतीने आतली रचना आणि चित्रे अजूनही सुंदर दिसते. आत असलेल्या छोट्या खोल्या आणि संपूर्ण रचना त्या काळातील लोकांच्या कौशल्याची ओळख करून देतात. हे सर्व पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न निर्माण होतो. हजारो वर्षांपूर्वी त्यांनी एवढे सुंदर रंग कसे तयार केले असतील आणि दगडावर एवढे छोटे छोटे कोरीव काम त्यांनी कसे केले असतील.
अजिंठा लेणी फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर आपल्या इतिहासाची, प्राचीन कलेची आणि संस्कृतीची एक अनमोल ओळख आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासामध्ये. धन्यवाद.